स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाला पहिली उचल प्रति टन 3751 रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र काही कारखान्यांनी 3400 ते 3450 रुपये दर जाहीर करून कारखाने सुरू केलेत। यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीसह इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले। जोपर्यंत कारखानदार 3751 रुपये पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे। त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे ऊस दर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। माजी खासदार शेट्टींनी ज्या साखर कारखान्यांनी थकीत FRP दिलेली नाही त्यांचा यावर्षीचा गाळप परवाना रद्द करावा अशी मागणी या बैठकीत केली। गतवर्षीच्या गळीत हंगामातील 200 रुपये देण्याबाबत कारखान्यांनी काय कार्यवाही केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला। FRPचे तुकडे करण्याचा अधिकार साखर कारखान्यांना कुणी दिला? FRP बाबत न्यायालयाचा निर्णय जर धाब्यावर बसवणार असतील तर कायदा हातात घेऊन आम्ही बंदोबस्त करतो। SP साहेब तुम्ही आमच्या नादी लागू नका असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला। काही कारखाने FRP कमी येण्यासाठी मखलाशी करतात असा आरोपही त्यांनी केला। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये अशी विनंतीही माजी खासदार शेट्टी यांनी या बैठकीत केली। मात्र या बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यावर आमचं समाधान झालेलं नाही। साखर कारखानदार वठणीवर येणार नसतील तर उद्यापासून एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीत दिला। कारखानदार FRPचा नियम मोडतात तर त्यांच्या मागे पोलीस लागत नाहीत। आम्ही ऊसाची वाहनं अडवली तर शेतकऱ्यांच्या मागे पोलीस लागतात अशा शब्दात एका शेतकऱ्यानं व्यवस्थेबद्दलचा संताप व्यक्त केला। आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी कारखाने चालवायला जमत नसतील तर राजीनामा द्या, शेतकरी कारखाने चालवतील असं सुनावलं। साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक या बैठकीला उपस्थित होते। मात्र साखर कारखान्यांच्या चेअरमन यांच्या उपस्थितीतच बैठक घ्या तरच ऊस दराचा प्रश्न सुटेल अशी मागणीही यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकारी येडगे यांनी FRP कायद्याचे पालन प्रत्येक कारखान्यानं करावं असं आवाहन केलं। गत हंगामातील शेतकऱ्यांची देणी साखर कारखान्यांनी द्यावीत अशी सूचनाही या बैठकीत त्यांनी केली। दरम्यान या बैठकीत ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही। त्यामुळे 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले, इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते।